नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आई वडिलांना सांभाळण्याच्या मोबदल्यात शेत जमीन लिहून घेतलेल्या मुलाकडून वृद्ध आईला न सांभाळता मारहाण करून हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार अर्जापूर ताकरमाळा येथे उघडकीस आला आहे। या प्रकरणी वृद्ध आईने थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलाविरुद्ध फिर्याद दिली। मच्छिंद्र नाना काळे असे गुन्हा नोंदवलेल्या मुलाचं नाव आहे। याबाबत कौसाबाई नाना काळे वय 65 राहणार अर्जापूर तालुका करमाळा यांनी 15 एप्रिल रोजी करमाळा पोलिसांना फिर्याद दिली। यात म्हटलं आहे की त्यांच्या 2 मुलांपैकी मच्छिंद्र नानासाहेब काळे यांनी वडील नाना काळे हे मयत होण्याच्या अगोदर आई आणि वडिलांना सांभाळण्याचे कबूल करून वडिलांकडून जमीन नावावर करून घेतली होती। मात्र काही दिवसांनी वडील मयत झाल्यानंतर मुलगा मच्छिंद्र याने फिर्यादी आईला घराच्या बाहेर काढले। औषध उपचारासाठी खर्च न करता उपाशी पोटी मारहाण करून घरातून हकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले। करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून तपास फौजदार ज्ञानेश्वर दळवी करीत आहेत। घरातून हकलून दिल्यानंतर फिर्यादी कौसाबाई या मच्छिंद्र यांच्या नावे असलेल्या शेतामध्ये छपराचे घर करून राहत होत्या। नंतर कौसाबाई यांना ग्रामपंचायतीकडून घरकुल मिळाल्याचे समजल्यानंतर 14 एप्रिल रोजी सकाळी 9च्या सुमारास मच्छिंद्रने तू माझ्या रानात घर बांधायचे नाही असे म्हणत मारहाण करीत आईला जीवे मारण्याची धमकी देत हकलून दिले। फिर्यादीची आई कौसाबाई यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी त्यांचा मुलगा मच्छिंद्र काळे यांच्या विरुद्ध ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम 2007 तसेच भारतीय न्याय संहिता BNS 2023 च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे।